मित्रांनो, आपल्या भारत सरकार व महाराष्ट्र सरकार सांगत आहे की आपल्या भारतात गॅसचा तुटवडा नाही. म्हणजे गॅस कुठं पण भेटून राहिला. रात्री 10 वाजता ऑनलाईन करा, 10 ते सकाळी 6 वाजेलो काहीच होत नाही. तुम्ही तो नंबर डायल करा, ऑनलाईन काहीच होत नाही. तो नंबर स्विच ऑफ दाखवतो किंवा काहीतरी तांत्रिक अडचण दाखवतो. गॅसचे रेट आज गगनाला भिडलेले आहे. इराणचं आणि इस्रायलचं युद्ध चालल्यामुळे आपल्या भारतात का महाराष्ट्रात सुद्धा गॅस भेटून नाही राहिला आणि आपलं महाराष्ट्र सरकार म्हणते गॅसचा कोणताही शॉर्टेज नाही. त्यामुळे आज इथे मी आलो होतो तर हे मामा मला भेटले होते. मामा काय नाव तुमच्यावाला? गजानन भानुसे. गजानन मानुषी का? तुमचा मुलगा कुठं शिकतो? शिकलेला अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज. अच्छा, तर त्याचं मेस स्वतः बनवायचा तो का? नाही, मेसवर जेवण करायचं, पण मेसचे गॅसच बंद झाल्या म्हणून मेस बंद पडली. अच्छा, बघा मित्रांनो, बघा यांच्या मुलगा चिखलीमध्ये शिकतो आणि त्याचं आज त्याला गॅस भेटत नाही. म्हणा आता त्यांना शिकायचं की जंगलामध्ये जाऊन लाकडं तोडून आणा. त्यामुळे आता शासन याच्या मागं काय निर्णय घेतात? नुसतं गॅस तुम्ही ओरडाओरडी करून काही फायदा नाही. शेवटी माणूस आणि जनता ही लाकडावर येऊन ठेपलेली आहे. मोदी साहेब तुम्ही सरासर आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही सरासर खोटं बोलताय. गॅसचा तुटवडा हा सिटीपर्यंत नाही तर ग्रामीण भागापर्यंत येऊन जातो.